शहादा नगर परिषदेकडून राबवण्यात येणाऱ्या संभाव्य अतिक्रमण निर्मूलन मोहिमेबाबत सर्वसमावेशक कारवाईची मागणी माजी लोकप्रतिनिधी संदीप शंकर पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे। शहादा शहरातील अतिक्रमण हटवण्याची मोहीम ही स्वागतार्ह असली तरी ती फक्त ठराविक व्यक्तींवरच मर्यादित राहू नये अशी भूमिका त्यांनी मांडली आहे। मुख्य रस्ते, खुल्या जागा आणि महत्त्वाच्या ठिकाणी झालेल्या सर्व अतिक्रमणांवर समान आणि निष्पक्ष कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। निवडक कारवाई केल्यास सामाजिक तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला आहे। दरम्यान नगर परिषदेकडून पारदर्शक आणि सर्वसमावेशक पद्धतीने मोहीम राबवावी, अन्यथा नागरिकांमध्ये रोष निर्माण होऊन आंदोलन होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। नगर परिषद प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। नमस्कार, मी संदीप शंकर पाटील, माजी नगरसेवक। 2-4 दिवसापूर्वी वृत्तपत्रांमध्ये मी बातमी वाचली की शहादा नगरपालिकेमार्फत अतिक्रमण मोहीम राबवणार आहे। पण मला असं काही जाणवलं की ठराविकच अतिक्रमण ते प्रशासन काढणार आहे। म्हणून मी आज संबंधित सीओ साहेबांना अर्ज दिला, निवेदन दिलं माझं की अतिक्रमण काढताना कुठलाही भेदभाव न करता सरसकट, मग तो कोणीही असो, श्रीमंत असो या कोणीही असो, सर्वांचे अतिक्रमण काढावे। कारण भरपूर ओपन स्पेस मध्ये अतिक्रमण आहेत, मोठ्या रस्त्यांवर अतिक्रमण आहेत, दंडदांडग्यांची सर्व अतिक्रमण काढा। कुठल्याही ठराविक 2-3 लोकांचे अतिक्रमण काढण्यापेक्षा सर्वांचेच अतिक्रमण काढा। कसं आहे, प्रत्येक वेळी कारवाई होते, एक 8-10 दिवसानंतर परत यशस्वी होतं। त्याच्यामुळे शासनाच्याही प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान होतं। एकच वेळात पूर्ण शहरावर जिथं जिथं अतिक्रमण आहे तिथं अतिक्रमण काढलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे। कुठल्याही एका व्यक्तीच्या किंवा कुठल्याही लोकांचा द्वेष न करता सर्वांचे अतिक्रमण काढणं हे बरं राहील। कसं आहे, शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे याची शासनाने काळजी घ्यावी, ही माझी नम्र विनंती आहे।